आज आपण करतोय टोमॅटोची चटणी. तर त्यासाठी ना मी 1 किलो टोमॅटो घेतलेत आणि छोटे-छोटे आहेत आणि लाल झालेले घ्यायचे शक्यतो नाही का, म्हणजे हे होतं, चांगली चटणी होते, आंबट नाही होत. आणि 5 कांदे घेतलेत साल काढून, कढीपत्ता, अर्धी वाटी शेंगदाण्याचं जाडसर कूट, लाल तिखट आणि मीठ. कांदे चिरून घ्यायचे. आता एकदम इतक्या साध्या सोप्या पद्धतीत चटणी आहे आणि खायला एकदम चवदार आहे. वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी किंवा पोळी बरोबर, काही दुसरी भाजी नसेल तरी ते या चटणी आणि पोळी बरोबर पोट भरण्यासारखी. आता हे कांदे चिरून झाले. या टोमॅटोचे ना पुढचे तोंड काढून घ्यायचे, म्हणजे हे होत नाही. हे तसेच राहिले तर ते शिजत नाही आणि कडसर पण लागतात, ते चवदार नाही लागत. म्हणून ते सगळे काढून घ्यायचे. आणि ही भाजी करण्यासाठी ना टोमॅटोची चटणी अजिबात वेळ लागत नाही. एकदा टोमॅटो कांदा चिरला का फोडणी द्यायची आणि शिजूपर्यंतचा वेळ पटकन होणारी. जास्त साहित्य पण नाही आहे, 2-3 साहित्यात, आणि एकदम खायला टेस्टी लागते. अशी माझ्या पद्धतीने एकदा करून बघा, साधी सोपी टोमॅटोची चटणी. ह्याच्यात आहे ना शेंगदाण्याचा कूट नाही ना टाकला तरी सुद्धा छान लागते. जितकं कमी साहित्य वापरू तितकं चांगलं. कमीत कमी साहित्यात केले ना तर त्या जी गोष्ट म्हणजे जे करतो आपण टोमॅटो किंवा दुसरं काही, तर त्या गोष्टीची चव लागते. जास्त मसाले वापरले तर त्या मसाल्याची चव येते. हे कढई गरम करायला ठेवली मी. हे तेल टाकलं. हे काल भजी तळली होती त्याचं तेल राहिलेले, त्यामुळे पिवळं दिसते. मोहरी टाकली. जिरं टाकलं. कढीपत्ता टाकला आणि कांदा चिरलेला. कांदा चांगला परतून घ्यायचा. ही चटणी ना कुकरमध्ये सुद्धा करता येईल बरं का, ती पण छान लागते. ती पण एखाद्या दिवशी करून दाखवेल मी. कुकरमधली पण खूप छान लागते. आता तसंही गॅसचा प्रॉब्लेम आहे, त्यासाठी कुकरमध्ये केले तरी चालू शकतं. तर कांदा परतल्यावर हे तिखट मीठ लगेच टाकून दिलं. हळद, तिखट, मीठ आणि चांगलं परतून घ्यायचं. परत कांदा ना कच्चा नाही ठेवायचा, याच्यात चांगला लालसर होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा. आता हा चिरलेला टोमॅटो टाकला. आता हे मीठ आधीच टाकल्यामुळे ना टोमॅटो लगेच शिजायला सुरुवात होती, पटकन गाळ होतो. हे माझ्या सगळ्या साध्या सोप्याच हे असतात ट्रिक, पण त्याने चवदार पण होती भाजी आणि लवकर पण होती आणि साहित्य कमी लागतं. अशा पद्धतीने करून बघा तुम्ही. मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. या बाई शिजत आली. आता झाकण ठेवून ठेवल्यामुळे त्याला पाणी सुटले. त्या अंगच्या पाण्यात वरून टाकायची गरज नाही पाणी. शिजत आल्यावर आता कूट टाकायचा. कूट आहे ना आधी नाही टाकायचा, लवकर शिजत आली ना मग टाकायचा. कारण आहे ना तो क्रंची लागला पाहिजे, असं दाताखाली शेंगदाण्याचे ते आले ना ते कण, तर मग ते चांगलं लागतं. रेडी.
पहा किती छान झाली भाजी. अशी एकदा करून बघा माझ्या पद्धतीने. कमी साहित्यात होणारी